हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज शेवयाची खीर बनवणार आहोत। सर्वांची फेवरेट अशी शेवयाची आणि तांदळाची खीर असते। तर मी आज ही गव्हाच्या शेवया घेतल्यात बघा, 1 वाटी। आणि आता ह्या शेवया आपण भाजून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। याच्यामध्ये 2 चमचे साधे तूप टाकून घेऊया। शेवया टाकून घेऊया आणि त्या चांगल्या परतून घेऊया आपण। थोड्याशाच परतवायचं आहे कारण शेवया भाजलेल्याच दिसतात त्या। याच्यातच थोडे ड्रायफ्रूट टाकून घेते। मनुके टाकते याच्यामध्ये, बदाम टाकते, म्हणजे ते पण चांगले भाजून निघतील त्याच्यामध्ये तुपामध्ये चांगले। जास्त नाही भाजायच्या शेवया, थोडाच भाजायच्या। खमंग वास सुटेपर्यंत अशा। ही शेवयांची खीर खूप छान अप्रतिम लागते। लहानांपासून मोठ्यांना पण खूप आवडते। परतले गेले चांगले। परतले बघा छान पैकी। एकदम सोपी रेसिपी, झटपट होते। आता याच्यात दूध टाकून घेते। दूध टाकते अर्धा लिटर। आणि दूध उकळेपर्यंत आपण वाट बघायची आहे त्याची। शेवया तोपर्यंत शिजतात पण छान अशा। उकळ द्यायचं छान असं। उकळी आली बघा दुधाला छानपैकी अशी। आता त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया, अर्धी वाटी साखर। चवीनुसार साखर टाकायची। कसं तुम्हाला गोड, कमी गोड, जास्त गोड हवा आहे त्याप्रमाणे। आता याच्यामध्ये वेलची पूड टाकायची, अर्धा चमचा वेलची, जायफळ पूड, आणि किंचितसं मीठ टाकायचं, चिमूटभर मीठ। म्हणजे गोडाच्या पदार्थाला थोडं मीठ टाकलं की चव चांगली येते त्याला। आता हलवून द्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची छानपैकी अशी। मस्त झाली अशी। शेवया पण छानपैकी शिजल्यात अशा। शेवयाला शिजायला काहीच वेळ लागत नाही। साखर विरघळेपर्यंत 5 मिनिटं आता उकळू द्यायचं। उकळली खीर छानपैकी अशी। आता गॅस सिमवर करून टाकते एकदम। सुगंध पण एकदम छान गरभर दरवळते असं। आता याच्यावरती पिस्ते टाकून घेते। पिस्त्यांचे काप केलेले ते। आता झालेत सर्व ड्रायफ्रूट टाकून। रेडी आपली खीर, शेवयाची खीर। सर्व करून दाखवते तुम्हाला।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.